या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील, तर गुणलेखकांचं कार्य केलं जाईल. आमचे मित्र या ठिकाणी चिन्मय साखरकर यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील एक बुलंद असा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकत आलोय. तर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय. या सामन्यासाठी ऑपरेटर म्हणून काम केलं जातं आहे ओमकार मुचंडी यांच्या माध्यमातून, तर सपवान बारगीर यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन ही भूमिका असेल. तर पंचांचा कॉल येतो. यस, सामन्याला सुरुवात केली जाते. पहिले षटक घेऊन पंचम वाडकर सज्ज असेल. यावेळेस मात्र कलावती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय प्रथमेश सोनार, एक बिग हिटर म्हणून ओळखला जातो, मोठे फटके खेळण्यात माहीर. पहिला चेंडू पंचम याचा खेळण्यासाठी प्रथमेश सज्ज असेल. यावेळेस मात्र सुरेखरित्या भिरकावला गेला, स्वागत केलं गेलं पहिल्या चेंडूवरती आणि यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. यस, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय चौकार. जय भंडारी. चेंडू होतोय ट्रॅव्हल आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय जय भंडारी चौकार.
धावांवरती अंकुश लावलं जातं का? यावेळेस मात्र चांगली आपण फलंदाजी पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून. चौकारांची आतषबाजी आपण पाहिली होती. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय यावेळेस मात्र निखिल सारंग गेली 2 दशकं पाहिलं तर एक चांगला दरारा त्याच्या माध्यमातून निर्माण केला गेलाय. चांगली फलंदाजी आपण पाहत आलोय निखिल सारंगच्या माध्यमातून. शिवम गावडे यावेळेस मात्र षटक क्रमांक हाताळेल. यावेळेस मात्र दुसरं स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय निखिल सारंग. यस, यावेळेस मात्र षटक दुसरं हाताळण्यास सज्ज असेल. यावेळेस मात्र शिवम वेगवान चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, एकेरी धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 23 धावा. 23 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय या ठिकाणी प्रथमेश ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकारांची आतषबाजी. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूड प्रथमेशच्या माध्यमातून केली गेली. शिवम याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज असेल. वेगवान चेंडू होता. बिग हिट करायचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू होतोय ट्रॅव्हल. पहिली धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. यस, या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील प्रथमेशच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 23. 23 धावा. 25 धावा. 25 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी मात्र प्रथमेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं चालू असेल कलावती स्पोर्ट्स जयभैरी मिरजोळे संघाच्या माध्यमातून. रुपेशजी पाटील पुरस्कृत हा संघ असेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. चेंडूचा प्रवास यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने होतोय आणि पंचांचा कॉल येतोय. यस, यावेळेस मात्र मुख्य पंच असतील या ठिकाणी राज तोडणकर यांच्या माध्यमातून एका धावेचा इशारा आणि या एका धावेनंतर धावसंख्या होते 26 धावा. 26 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय या ठिकाणी मात्र जयभैरी शांतीनगर संघाच्या माध्यमातून. थोडासा क्षेत्रक्षात बदल करताना दिसतोय तो यावेळेस मात्र कलावती स्पोर्ट्स संघ. पुढील चेंडू यावेळेस मात्र शिवम याचा खेळण्यासाठी प्रथमेश सज्ज असेल. वेगवान चेंडू होता. बिग हिट केलं जातंय. यावेळेस मात्र निश्चितपणे स्क्वेअरलेगच्या दिशेने धमाका केला जातोय आणि यावेळेस मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते प्रथमेशच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. ओव्हरआर्म क्रिकेट असून दे किंवा बॉक्स क्रिकेट असून दे, चांगला खेळ आणि चांगल्या खेळाचं सादरीकरण आपण प्रत्येक वेळी पाहत आलोय प्रथमेशच्या माध्यमातून. पुढील चेंडू शिवम गावडे याचा खेळण्यासाठी प्रथमेश सज्ज असेल. यावेळेस देखील वेगवान चेंडू मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. जय भंडे चषकचा चौकार. चांगलं असं सुमधुर संगीत आपण पाहतोय डीजे सागरच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस मात्र शिवम याचा पुन्हा एकदा वेगवान चेंडू. वेगवान फटका मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक झालाय तैनात आणि यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल प्रथमेश सोनाऱ्याला. धक्का क्रमांक पहिला असेल यावेळेस मात्र जयभैरी शांतीनगर संघाला. डीजे विलनकर यांचं आपण स्वागत करावं. तर या ठिकाणी बंधुशेठ भाटकर यांना मी विनंती करतो, आमचे मित्र खडपे ऑर्डर भागातील या ठिकाणी अमोलजी विलनकर यांचं आपण स्वागत करावं. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 धावा. तर नवीन बॅटर असेल ओमकार घाडी मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू निश्चितपणे होता. विकेट किपरला क्रॉस करून चेंडू जातोय बॅकसाईडच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या होते 33 धावा.
सोहम दाखल झालाय गुलंची मार्कवरती. सोहम गावडे याच्या माध्यमातून हे तिसरे षटक हाताळलं जातंय. पुढील चेंडू यावेळेस मात्र विकेटचं पतन. यस, पंचांचा कॉल, बोल्ड आउट. माघारी परतेल. मैदानाच्या दिशेने दाखल झालाय तो म्हणजेच निखिल असेल. दोन्ही निखिल असेल. एका बाजूला असेल तो निखिल सारंग, तर दुसऱ्या बाजूला देखील निखिल दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सोहम गावडेच्या माध्यमातून. सोहम याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका लेग साईडच्या दिशेने, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय कलावती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट होताना दिसते. स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झालाय तो यावेळेस मात्र निखिल सारंग. मोठी जबाबदारी असेल. हा देखील बिग हिटर म्हणून ओळखला जातो जयबिरी संघाच्या माध्यमातून. सोहम याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र यस, बोल्ड आउट. मोठा धक्का बसतोय पुन्हा एकदा जयभैरी शांतीनगर संघाला. निखिल बॅक टू द पॅव्हेलियन. तर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय तो सार्थक असेल. निश्चितपणे प्रथमेश माघारी परतल्यानंतर थोडीशी खराब अशी कामगिरी आपण पाहतोय जयबेरी संघाच्या माध्यमातून. निराशाजनक अशी आपण कामगिरी पाहतोय. चांगली सुरुवात करून दिली होती प्रथमेश सोनारने आपल्या संघासाठी, त्यानंतर थोडीशी पडझड होताना दिसते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय कलावती स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सार्थक. कुठेतरी सार्थक करावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या स्पॉलरमध्ये केलं जातं. यावेळेस मात्र गोलंदाज सोहमच्या माध्यमातून एक धाव निश्चितपणे कंप्लीट केली गेली आणि ह्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 35, 35 धावा. 35 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती निखिल सज्ज असेल. बिग हिट करायचा प्रयत्न होता. चेंडूचा प्रवास मिडॉनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. यस, यावेळेस मात्र थोडंसं थांबवलं गेलं. 2 धाव कंप्लीट केल्या जात आहेत यावेळेस मात्र निश्चितपणे. आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. अलियन्स स्पोर्ट्स साखरतर विरुद्ध जयभैरी महापुरुष मुरुगवाडा संघ. तर चला दोन्ही संघांचे संघाने आपण टॉससाठी त्वरित मंचाच्या दिशेने यायचं आहे. जयभैरी महापुरुष मुरुगवाडा, त्यानंतर अलियन्स स्पोर्ट्स साखरतर संघ. तर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचा आपण दबदबा पाहत आलो आहे तो म्हणजेच अनुराज नाटेकर. याच्यावरती धुरा असेल या हाणामारीच्या षटकाची. मारामारीचं षटक, हाणामारीचं षटक हे ओळखलं जातं. धावांचा लयलूट करणारा षटक असेल. 4थं षटक अनुराजच्या माध्यमातून हाताळलं जातंय.
आणि यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र पंचांचा कॉल निश्चितपणे येतोय वाईट चेंडू, परंतु धावबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. निखिल यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात माघारी परतेल. आणि पंचांचा कॉल देखील येतोय. 9+2 एकूण 3 धावांची मोहर लावली जाते. या 3 धावेनंतर धावसंख्या होते 41, 41 धावा. तर अनुराज ज्याच्या माध्यमातून हाताळलं जातं यावेळेस मात्र चौथं षटक हे पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका असेल. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावेवरती. 43, 43 ही धावसंख्या आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होतोय प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र निश्चितपणे बाद व्हावं लागतंय. फलंदाज बाद होतोय. फलंदाज मैदानावरती दाखल केला जातोय तो गुंजन. षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 43, 43 धावा. यावेळेस मात्र भिरकावण्याचा होता प्रयत्न, असफल ठरला. एका धावेचा प्रयत्न लेग बाईच्या स्वरूपात निश्चितपणे होतोय आणि एका धावेनंतर धावसंख्या होते 44 धावा. 44, 44 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते 45 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती अंकुश सज्ज असेल. अनुराज नाटेकर याचा पुढील चेंडू. बिग हिट करायचा होता प्रयत्न. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपरच्या दिशेने आणि यावेळेस मात्र दुसरी धाव नक्कीच यावेळेस मात्र पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा होता प्रयत्न आणि यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादात मात्र माघारी परतावं लागेल. जयभरी असतोय धक्का. जयभरी महापुरुष संघनायक मुन्ना भाटकर आपण टॉससाठी त्वरित मंचाजवळ यायचंय. साखरतर संघाचे संघनायक दाखल झालेत. यावेळेस मात्र धाव घेण्याचा होता प्रयत्न. धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय.
नाणेफेक घेतली जाते. जयभैरी महापुरुष मुरुगवाडा विरुद्ध आयन स्पोर्ट्स साखरतर यांच्या दरम्यान हा होणारा सामना असेल. खडपेवटर भागातील ज्येष्ठ असे क्रिकेटपटू आमचे मित्र अमोलजी विलनकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाते. वसीमबाई खिजर त्यानंतर या ठिकाणी महापुरुष संघाच्या माध्यमातून देखील संघनायक दाखल झाले. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष असेल. तर जयभैरी महापुरुष संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. तर पाहूया जयभैरी महापुरुष संघनायक सायन्ससाठी यायचंय. जयगड गावचे प्रतिष्ठित असे नागरिक या ठिकाणी अनिरुद्ध साहेब साळवी यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर मंगेश शेठ साळवी देखील दाखल झाले, त्यांचं देखील या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत असेल. ही सर्व मंडळी जय भंडारी चषक वरती प्रेम करणारी असतील. या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. यस, या ठिकाणी जयभैरी महापुरुष संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. तर फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारावं लागेल यावेळेस मात्र साखरतर संघाला. तर सलामीची जोडी आपण पाहतोय कलावती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. अनुराज नाटेकर त्यानंतर मकरंद पारकर ही जोडी आपण पाहतोय. यस पंचांचा कॉल देखील येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज असेल निखिल सारंग. यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा मोहरा टिपला जातोय निखिलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल या ठिकाणी अनुराज नाटेकर याला. मोठा धक्का संघाचे एक चांगले खेळाडू विनोद सुर्वे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. तर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. तो या ठिकाणी मात्र स्वराज. एक मोठं लक्ष ठेवलं गेलंय 48 धावांचं. तर पुन्हा एकदा या ठिकाणी विनोदजी सुर्वे यांचं देखील मंचावरती आगमन होतंय. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. एक चांगली एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा जय भंडारी चषक 2026 सीझन 6 6वं पर्व असेल. एक यशस्वी असं पर्व सातत्याने सिंधुदुर्ग रायगड त्याच्यानंतर ठाणे रत्नागिरी या संपूर्ण जिल्ह्यातील संघ मातब्बर संघ या स्पर्धेचा आनंद घेतात. खेळण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातो. अशी ही स्पर्धा असेल. एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेस मात्र निखिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. मकरंद सज्ज असेल. एक शैलीदार एक स्टायलिश असा फलंदाज म्हणून मिरदुळे भागातून हा खेळाडू ओळखला जातो. एक जबाबदारी असेल मकरंदवरती कारण अनुराजने थोडीशी निराशा केली होती. माघारी परतला होता
पंचांचा कॉल निश्चितपणे येतोय वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 2 धावा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने गॅप शोधायचा होता प्रयत्न. एकाच धावेवरती संतुष्ट असेल यावेळेस मात्र मकरंद. या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय निखिल सारंगच्या माध्यमातून. निखिल याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र सुरेख असा फटका मकरंदच्या बॅटमधून आपण पाहतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना दिसतंय जय भैरी शांतीनगर संघाच्या माध्यमातून. यस कॉल निश्चितपणे केला होता परंतु 2 धावा. 2 धाव्यावरती समाधानी देखील असेल. निखिल याचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र दुसरा धावेचा पुकार देखील होता. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या धावेवरती. पंच यस पंचांचा कॉल येतोय. यावेळेस मात्र 2 धावांचा डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र होते निश्चितपणे 7 धावा. निखिल याचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. यावेळेस मात्र बिग हिट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक ओमकार असेल तैनात आणि यावेळेस मात्र निश्चितपणे बाद व्हावं लागतंय स्वराज याला. धक्का क्रमांक यावेळेस मात्र दुसरा. आडाव यांचा देखील या ठिकाणी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मुरुगवाडा भागातील एक शानदार व्यक्तिमत्व या ठिकाणी बबनजी आडाव यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि या ठिकाणी मायक्रोफोन मध्ये देखील थोडासा चेंजेस असेल. रत्नागिरी जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आमचे मित्र चिन्मय साखरकर यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र या सामन्याचं समालोचन केले जाईल. श्वासात रोखुणी वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. जय भवानी जय शिवराय. मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या रसिक प्रेक्षकांचे त्या दिलचं स्वागत करतोय. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा थरार. गोलंदाजी मार्गून गोलंदाज सार्थक पवार आलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन हलकरीतीने टटवलंय परंतु दुसऱ्या धावाचा कॉल तिसऱ्या धावाचा कॉल सुद्धा दिला जाईल. जबरदस्त खेळ चालू आहे. धावसंख्येमध्ये भर पडेल. यस 3 धावा या वेळेला जोडले जाते. त्या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1010 या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पंचम वाडकर यवारात यवार आणि शांतीनगरचे सार्थक पवार गोलंदाजी मार्कून सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केला जातोय. याही वेळेला हलकरीतीने टटवायचा प्रयत्न परंतु रोखला जाईल. परंतु धावा पूर्ण केले जातील 2. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 to 12 12 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पंचमवरती सर्वांची नजर आता आपल्याला पाहायला गावतायत कारण एक माथंबरचा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम मिरजोळकडून बिलॉंग करतो आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे प्रहार करण्याची. वेळेला हलकरीतीने टटवलाय. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. इथे चेंडू चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो केलाय. ज्या जागेवरती
एक धाव खर्च करायच्या अशा जागेवरती तब्बल 3 धावा खर्च केले जात आहेत. नको नको तिथे जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. मॅच मध्ये अलगच कमाल धमाल पाहायला गावली आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. धावसंख्या 15-15. कमबॅक केलं जाणार का? गोलंदाज या रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. यावेळेला पुन्हा एकदा धाव पूर्ण केली जातील. एक धाव तर पूर्ण केली जाते पंचांकडून. 22 स्वरूपामध्ये एक धाव भेटून जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावेल. आता मात्र पोटात येत चाललाय संघाच्या गोळा, कारण धावसंख्या झाली 16 रन्स आपल्याला पाहायला गावत आहेत. नक्कीच एक खासियत आहे या दोन्ही संघांची. कष्ट करतात, प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर नक्की पाहायला गावतो. तो त्यांच्या पाठीशी, आणि तो परमेश्वर आज पावताना पाहायला गावलाय दोन्ही संघांना. कष्ट करणं गरजेचं आहे, कारण क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तर अगदी यशाला इथे पर्याय नाहीये. तो यश प्राप्त करून कोण जाणार पाहणं रंजक असेल. या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच चालू आहे, हाय व्होल्टेज मॅच. धावसंख्या स्टेबल 16 रन वरती स्टॉप पाहायला गवते. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. तर या ठिकाणी मी विनंती करतो बंधुशेठ भाटकर यांना या ठिकाणी अमोलजी विलनकर यांचं आपण स्वागत करावं. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली. हलक्या रीतीने ठेवलाय, ड्रॅग केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तैनात होता. मिड विकेटच्या दरम्यान खेळला. निखिल सारंग चेंडू पर्यंत येतोय. 2 धावा तर पूर्ण केले गेलेत. नक्कीच या 2 धाव्यांनी इथे मात्र समाधानी होताना पाहायला गावतोय तो बॅटर. नक्कीच मकरन. अजून या षटकामधल्या एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. भाटकर यांना आपण अमोलजी विलनकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. विनंती असेल अमोल, या ठिकाणी निश्चितपणे वेळात वेळ देऊन ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर बंधुशेठ यांना विनंती करतो आपण या ठिकाणी विनोद सुर्वे यांचं देखील स्वागत करावं. साम पेटकिला संघाचे खेळाडू असतील, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अखेरीस बॉडी डबल बिल्डिंग क्षेत्र 21. अक्षरशः विनोदच्या माध्यमातून गाजवले जातात. चांगले व्यायामपटू घडवले जातात. वरती 27 धाव्यांची गरज आहे. तिसरं षटक त्यानंतर या प्रगतीपथावरती. ठिकाणी आमचे मित्र काटवळ साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या ठिकाणी विनोद सुर्वे यांना मी विनंती करतो या ठिकाणी रोहित घाटवळ यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय. वैतिगोड्यातल्या पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक. प्रथमेश सोनार आलाय. स्ट्राईक हिंडवरती आपण पाहतोय पंचम तैनात. पहिला चेंडू प्रथमेश असा ड्रॅग केला, आला होता कार्पेट खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जाईल. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. बॅक हँड डिलिव्हर केलेला हा चेंडू अर्थात काय जबरदस्ती ते मात्र फटका पाहायला गावतोय. पंचमच्या बॅट मधून नक्की 2 धावा इथे खेचून आणले जातील. या 2 धाव्याने धावफलक चेंज होईल. धावून पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती. 23 रन्स आपण पाहतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. आजचा हा तब्बल 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिलीच मॅच. एका बाजूला आपण पाहतोय कलावती स्पोर्ट मिरजोळे, तर दुसऱ्या बाजूला जय भैरी शांतीनगर. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने. एक झुंज पाहायला गावते या दोन्ही संघांमध्ये. आणि नक्कीच हीच खासियत आहे या दोन्ही संघांची. ताबडतोड फलंदाजी गोलंदाजीचं प्रदर्शन या दोन्ही संघांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पंचम वाडकर, एक नामांकित असा खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला, परंतु प्रथमेश सोनार सुद्धा काय कमी नाहीये. अक्षरशः रत्नागिरी जिल्हा गाजवताना वाजवताना पाहायला गावलाय.
तोच मात्र प्रथमेश सोनार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या अगोदरचा चेंडू वाईट बॉल, परंतु त्यानंतर खेळलेला फटका हलक्या रीतीने टटवलाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, रोखला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. या 2 धाब्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 बाद 26. कलावती स्पोर्ट मिरजोळे. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूचं खेळशेष बाकी आहे. या वेळेला पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा. नियम क्रमांक 21चा वापर इथे केला जाईल. नो बॉल फेकून चालणार नाही, प्रयत्न करावे लागतील. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. समीकरण उरलंय 10 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 10 वरती 21 धावा. स्ट्राईक एंड वरती पंचम आहे माझ्या भावा. या वेळेला पुन्हा एकदा तर त्याच प्रकारे टाकलेला हा चेंडू. पंचांकडून जाहीर क्षेत्राचं आव्हान केलं जात आहे. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावतोय. पुन्हा एकदा अर्थात काय पंचांनी डिसिजन अजूनही दिलं नाही. पंचांकडून डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल. जी हा व्हाईट+1 एकूण 2 धावा. मित्रा, बाहुबलीमध्ये कटप्पा लागतो आणि गोलंदाजीमध्ये टप्पा लागतो. टप्पा खोदून आणावा लागेल. डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे. कष्ट करावे लागतील, कारण प्रयत्न ते परमेश्वर आणि परमेश्वर आज कोणाच्या हाकेला धावून येणार आहे हे पाहणं रंजक असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. एका बाजूला कलावती स्पोर्ट मिरजोले तर दुसऱ्या बाजूला असेल जयभैरी शांतीनगर. समीकरण झटपट वेगानं बदलत चाललंय. गोलंदाजी मार्कडून दबाव आपल्याला पाहायला गावतो तो प्रथमेश सोनार वरती, परंतु स्ट्राईक एंड वरती पंचम वाडकर इन्फॉर्म बल्लेबाजीचा प्रदर्शन या वेळेला पाहायला गावतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, जबरदस्त खेळी करतोय, प्रयत्नांवरती प्रयत्न करतोय. त्यानंतर हलक्या रीतीने टटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका निखिल सारंग चेंडू पर्यंत येतोय. नक्कीच रोखला जाईल चेंडू. तद्वर धावा 2 जोडले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 रन्स. आता मात्र 9 चेंडूंवरती 16 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. जी हा व्हाईट बॉल फेकले जात आहेत. सातत्याने व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. खूपच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन प्रथमेश सोनारच्या माध्यमातून, परंतु या वेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. फलंदाज थोडासा इथे बीट होताना पाहायला गावलाय. एकच धाव मला वाटतं जोडली जाईल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 रन्स. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती मकरंद तैनात. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. गुंजन तिथे तैनात. गुंजनच्या माध्यमातून सुरेख थ्रो. वेस्टफील्ड, वेस्टफील्ड, वेस्टफील्ड. इथे काय घडलंय? जबरदस्त इथे बॅटिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला गावचं. पंचम आणि मकरमच्या माध्यमातून चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो आणि अर्थात काय षटकामधला एका चेंडूचा खेळशेष बाकी आहे. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू पाहायला गावतोय. बहारदार खेळीचं प्रदर्शन विरुद्ध पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. दबाव दबाव आपण पाहू शकतो. अक्षरशः टेम्परेचर हाय होत चाललंय. दबाववरती प्रभाव काढावा लागेल, प्रयत्न करावे लागतील ते डॉट बॉल फेकण्यासाठी. धावसंख्या 39. उथुंगा फटकाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि संपतोय. यावेळेला फलंदाज पंचम वाडकरचा खेळ. ओयूठी आउट. कम ऑन डीजे.
6 चेंडूंवरती फक्त 9 धावांची गरज आहे. 6 वरती 9. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रथमेश स्ट्राईक वरती मकरंद तैनात, गोलंदाजी मार्क करून निखिल. वैयक्तिक गोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल यावेळेला. जिंकण्यासाठी 6 चेंडूंवरती 9 धाव्यांची गरज आहे. सहा बॉल 9 धाव्यांची गरज. बॅटर तयार. गोलंदाजी मार्कून निखिल. पहिला चेंडू फेस करेल मकरंद. पहिला चेंडू यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंचांकडून दंडित केलं जाईल. वाईट +1 एकूण 2 धावा. हे 2 धावा महागडे ठरू शकतात माझ्या भावा. अतिरिक्त धावा फेकून चालणार नाहीये. कमबॅक करावं लागेल यावेळेला. या मॅच मध्ये जर विन करायचं असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील. डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 41 रन्स. जिंकण्यासाठी आता 6 चेंडूंवरती तब्बल 7 धाव्यांची गरज आहे. 6 वरती 7 धावा. कशा प्रकारे मारा केले जातात पाहूया. पुन्हा एकदा उथुंग उंच टाकलाय चेंडू. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावा इथे महागडी ठरू शकतात. कमबॅक करावं लागेल. पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. यावेळेला हलकरीतीने ठेवलाय. अफलातून माइंडसेट घेऊन यावेळेला दोन्ही संघ खेळताना पाहायला गावलेत. बहारदार खेळी आपण पाहतोय. 2 धावा तर पूर्ण केले गेले. ते 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 44 एकडावरती जाऊन पोहोचली. अजून या षटकामधले 5 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. तब्बल 48 धावांचा पाठलाग करायचंय जिंकण्यासाठी. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल आणि 4 धावा. कशा प्रकारे ते मार केले जातील पाहूया. गोलंदाजी मार करून अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन विरुद्ध थोडासा कमी पडलाय. तो गोलंदाज निखिल. स्ट्राईक एंडवरती सज्ज प्रथमेश. यावेळेला उथुंग फटका आहे. हा विनिंग शॉट आहे का? जी हा लगावलाय. लांब लचक खणखणीत चौकार. विनिंग शॉट. मिल गया मौका तो जड़ा. जयभैरी शांतीनगर. विनंती असेल आपल्या कर्णधाराला की आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल नक्कीच आभार असतील. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट आणि रम क्रिकेट स्पर्धा भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026. DJ NX